पहिल्या दिवसामधला हा शेवटचा सामना असेल मित्रांनो. एक महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघासाठी. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहेत शिवशंभू घसवडचा संघ, तर दुसऱ्या बाजूला भागीरथी 11 मेडेकार हा संघ. दोन्ही संघाने यापूर्वीचे सामने पराजय पत्करला होता आणि या सामन्यामध्ये विजय स्वीकारण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत. दोन्हींपैकी जो संघ जिंकणार आहे त्याला अजून एक संधी निर्माण होणार आहे आणि जो संघ पराजय होणार त्याला मात्र या स्पर्धेची पुढल्या वर्षीची वाट पाहावी लागणार आहे. दोन्ही संघाचे सर्व खेळाडू मैदानाचा ताबा घेतलाय. फलंदाजीसाठी आपल्याला शिवशंभू घसवड संघाचा स्ट्रायकिंग खेळाडू सनील पाटील. सनील वर्सेस पंकज आणि हा मात्र पहिला चेंडू गेलाय सीमारेषे पलीकडे. आपण आल्याची मात्र ग्वाही दिलेली आहे सनील आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खेळत असताना चेंडूला धाडून दिलेला आहे सीमारेषे. सुद्धा चांगला असा झेल घेतलेला पाहायला मिळाला एका हाताने. आणि मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाणार आहे मृणालला. जबरदस्त बनवला असा मृणालला जाणार आहे मॅन ऑफ द मॅच. हा किताब यश केणी यांच्या शुभ हस्ते मृणालला जात आहे मॅन ऑफ द मॅच. वेल डन. पुन्हा एकदा मित्रांनो मॅच कडे जाऊया जिथे की 4 चेंडू संपलेत. 4 मध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. प्रणय टिंगळे आता मात्र एज लागले आणि मागच्या दिशेला यष्टीरक्षकाच्या थेट दस्तानामध्ये गेलेला आहे आणि पहिली विकेट पडत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ती सनीलची. 5व्या चेंडूवर पडलेली पहिली विकेट सनीलची. सनीलने झेल टिपल्या मागच्या सामन्यामध्ये, त्याचं सुद्धा कौतुक रसिकाताई केनी यांच्याकडून केलं जात आहे. दरम्यान 5 चेंडू समाप्त झाल्यात. 5 चेंडूंमध्ये आपण पाहिले तर 2 षटकार पाहिल्या. 2 षटकाराच्या जोराने धावसंख्या बनलेली आहे ती 12 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू प्रणय टिंगळे यांचा. आणि या चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. इथे मात्र अंगलटी आलेला चेंडू लेग बायच्या स्वरूपातून धाव मिळणार आहे 1च्या स्वरूपाने. एक षटकाचे समाप्ती झाले. धाव फलकावर आपल्याला 13 धावा पाहायला मिळतात. बिपिनजी कोटेकर यांना विनंती करतो की आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आपण धावा बघतोय तर 6 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च करत असताना प्रणय टेंगळे गोलंदाजांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टोटल 13 धावा. दुसऱ्या षटकासाठी MIDCच्या एंड कडून नवीन गोलंदाज मिनेश पीर बाबा मेडिखार या संघाचा हा खेळाडू आहे. आतापर्यंत मिनेशला हा हंगाम चांगला गेलेला आहे. जवळपास शहाबादच्या मैदानावर झालेल्या स्पर्धा असेल बेस्ट बॉलर त्याने एक मिळवली होती आणि तोच मिनेश पुन्हा एकदा गोलंदाजीची भूमिका सांभाळण्यासाठी पुढला चेंडू फुल टॉस दिलाय. इथे मात्र चेंडू वरून पाठवलाय. चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक. चुका होत आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. आता या चुका होतात त्यांना आपण कोणतेही कारण देऊ शकत नाहीये. थेट चेंडू आणि त्याच्या खाली तुमच्या समोर चेंडू आला होता तो सुद्धा हातात झेलू शकला नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं व्हायला पाहिजे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर मात्र तुमच्या धावा सुद्धा कमी होत असताना दिसणार आहेत. मिनेश थोडासा नाराज असणार आहे आपल्या क्षेत्ररक्षकांवर. पुढला चेंडू पूजनसाठी होता. आडव्या बॅटने खेळून करण्याचा प्रयत्न. कट लागल्यानंतर चेंडू मात्र मागच्या दिशेला घरंगळत होणार आहे. सीमारेषे पलीकडे 4 धावा. पहा मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही चुका करताना त्या चुकाचा मोबदला तुम्हाला भरावाच लागतो. आधीच्या चेंडूवर आपण पाहिलं एक सहज आणि साधा झेल होता तो हातातून निसटला. मिनेश खूपच नाराज आपल्याला पाहायला मिळाला आणि पूजनने मात्र पुढल्या चेंडूवर चौकार सुद्धा खेचत असताना दिसलाय. 4 धावा वाढल्या. स्वरूपातून पंकज बाद होत असताना आपल्याला दिसतोय. काहीसा नाराज आहे पंचांच्या या निर्णयावर, परंतु आतापर्यंत पंचांची भूमिका आम्हाला इथे सांभाळले आहेत. तिन्ही पंच आणि त्यांच्या माध्यमातून चांगले असे निर्णय देण्यात आलेले आहेत. आणि नेहमीच मी म्हणतो की पंच म्हणजे एखादा जर चित्रपट असेल तो बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये डायरेक्टरची भूमिका खूप महत्त्वाची असते. डायरेक्शन ज्या प्रकारे होतं त्या प्रकारे तो पिक्चर बनला जातो. तसंच मैदानामध्ये क्रिकेटच्या या पटलावरती जेव्हा जेव्हा डायरेक्शन देण्याची जबाबदारी असते तर ती पंचांवर असते. पंच ज्याप्रमाणे निर्णय घेते त्या दिशेला खेळ जात असतो आणि निश्चितपणे आपल्याला हे 3 पंच लाभलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगले असे निर्णय सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद झालाय. तो बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आदेश उजव्या हाताचा फलंदाज आहे. मिनेश पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. जवळपास 7-8 पावलांचा स्टार्ट घेणार आहे. या वर्षी या हंगामामध्ये चांगली अशी कामगिरी मिनेशच्या स्वरूपातून पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा आडव्या बॅटने पहिला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू गेला. एकदा पूर्ण करता दुसरा धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न. पंचांकडे एकदा जोरदार अपील मागितल्यात आलेली आहे. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा इंटरेस्टेड पाहायला मिळाले. पूजन जवळपास अर्ध्या पिच पर्यंत येऊन थांबला होता तिसरी धाव घेण्यासाठी. आदेशने मात्र नकारार्थी मान डोळावलेली आहे. पूजनला साथीदाराला परत पाठवत असताना इथे वाचलेला आहे फलंदाज. याआधी सुद्धा एक रनआउट पाहायला मिळाला. जेव्हा पहिला रनआउट होतो तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यूसाठी मागणी केलेली आहे पंचांनी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द केलेला आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून जो काही निर्णय असेल तो मान्य करावा लागणार आहे. कारण की आधीच्या चेंडूवर सुद्धा आपल्याला पाहिलं अशाच प्रकारचा एक रनआउट पाहायला मिळाला जिथे की पंकज चांगली फलंदाजी करत होती. सनील सुरुवातीला बाद झाल्यानंतर त्याला साथ देत असताना पंकज सुद्धा बाद झाला रनआउटच्या स्वरूपातून आणि इथे मात्र नॉट आउट असेल. आदेश आल्या 2 धावा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळालं. तिसऱ्या धाव सुद्धा घ्यायचं होतं त्याला, परंतु दुसऱ्या धावेवरच प्रयत्न आणि तो रनआउटचा प्रयत्न सुद्धा पाहायला मिळाला. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकले 21 या आकड्यांवरती. आता मात्र पुन्हा एकदा ज्या क्षेत्रामध्ये कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये गॅप शोधली आणि चेंडू पहा मित्रांनो अजून पोहोचलेला नाही. आताशी चेंडू पोहोचला. जोपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे जात नाही तोपर्यंत प्रयत्न करायचे असतात. पण या क्षेत्ररक्षकांनी आधीच प्रयत्न सोडून दिले होते आणि चेंडू सीमा पार गेलाय. धावा मिळतील 4.
केलेलं आहे. फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पडत असलेली विकेट पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकांती धावसंख्या 25 जाऊन बनलेली आहे. 12.50 ची सरासरी आतापर्यंत गाठलेली पाहायला मिळते. शिवशंभू घसवड या संघाच्या खात्यामध्ये षटक क्रमांक पहिला आलं होतं प्रणय टेंगळेने आणि त्याने धावा खर्च केल्या होत्या त्या 13. 1 विकेट जरूर घेतली. नंतर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिनेशची गोलंदाजी धावा खर्च केल्या त्या 12. पंकजला आपण बघितलं तर स्ट्राईकचं वाट बघत आहे. डावकुरा हाताचा फलंदाज पूजन समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येणार आहे. एकच धाव मिळेल. नवीन आलेला फलंदाज लाभेश. स्ट्राईक रोटेट होत असताना पहा उजव्या हाताचा फलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज अशी जोडी मैदानामध्ये असली ना की खूप प्रयत्न करावे लागतात. थोडी मेहनत करावी लागते क्षेत्ररक्षकांना. दरवेळी क्षेत्ररक्षकांमध्ये बदल होत असताना आपल्याला दिसतोय. लाभेशसाठी क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलेले आहे. बॅकवर्ड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलेलं आहे. काव कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षण ठेवलंय. ऑफ साईड 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि हा मात्र भन्नाट चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू. या चेंडूवर कोणत्याही स्वरूपातील धाव मिळणार नाही आहे. चांगली अशी गोलंदाजी कल्पेश. पहिला चेंडू एकच धाव. मागचा चेंडू डॉट होता. आता मात्र समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय परंतु धावा मिळणार आहेत 2च्या स्वरूपातून. 28 धावा. पुढला चेंडू शॉर्ट ऑन पूल करत असताना ऑफ साइड रिझन मध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जातोय. डीप कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आलेले आहे. उलट्या दिशेने धावत जाऊन चेंडू पकडणं कठीण असतं. ती कामगिरी ते या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाले. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकले 30 या आकड्यांवरती. अगदी समोर चेंडू जात नाहीये. प्रयत्न मोठा होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक तैनात होता. फलंदाजाची मात्र इथे झेल टिपलाय. फलंदाज फेल झालाय. या चेंडूवर मिळत असलेली विकेट मिनेश कल्पेश. चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत कल्पेश. नंतर धावसंख्या बनते ती 31. चला मित्रांनो स्पीडअप करायचं आहे. शेवटचं षटक आहे पहिल्या सत्रामधलं. संध्याकाळचं सत्र आहे राजाबाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5. आणि या 5व्या पर्वातलं शुभारंभ करत असताना आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा तसेच गणपती बाप्पाचं आपण आशीर्वाद घेतले. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खेळपट्टीचं उद्घाटन करण्यात आलं आणि पहिल्या दिवशीचा प्रारंभ आपण केला. भव्य दिव्य असं आयोजन सातत्याने 5 वर्ष राजाबाई केनी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा संपन्न केली जाते आणि या स्पर्धेचा लाभ घेत असताना या विभागातील क्रिकेटपटू सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म उभारले की त्यांचा मात्र फायदा निश्चितपणे होतो. वरती जाण्यासाठी मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश निश्चित करण्यासाठी. आणि तीच ही स्पर्धा. या स्पर्धेचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. शेवटच्या सामन्यातील पहिल्या सत्रामधला शेवटची ओव्हर असतील. 6 चेंडू बाकी असतील.
एका बाजूला शिवशंभू घसवड दिसतोय तर दुसऱ्या बाजूला आपल्याला भागीरथी 11 मेढेखार हा संघ पाहायला मिळतोय. शेवटचं षटक गोलंदाजी मार्गावर. इथे मात्र पहिला चेंडू होता, फुल टॉस केलाय, कन्वर्ट केलाय, परंतु इथे विकेट मिळणार आहे. लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता कल्पेश आणि त्याच्या हातामध्ये थेट चेंडू जात असताना पहिली विकेट पाहायला मिळतोय पहिल्याच चेंडूवरती. पडते 2 धावा घेतल्यानंतर पुढल्या चेंडूवर आलेली ही विकेट. पुन्हा एकदा स्ट्राईक मिळणार आहे पूजन यास. 3 धावा निश्चितपणे घेण्याचा प्रयत्न झाला. तिसऱ्या धावावर इथे विकेट सुद्धा पाहायला मिळाली. नव्याने आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक दिशेला जाऊन उभा राहणार आहे. इथे कार्य कोणाला करायचं आहे तर पूजनला मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या एकंदरीत संघाची पाहिली तर बनलेली आहे ती 35. मोठी धावसंख्या रचायची असेल तर इथून पुढे येणारे 2 फटके मोठे फटके सामन्याला कुठेतरी आव्हानात्मक धावसंख्या बनवू शकतायत. पुढले 2 चेंडू शेवटचे. रनअप मध्ये चुका केल्या जातात. जय वर्सेस पूजन. डावखुरा हाताचा फलंदाज वाऱ्याचा साथ लाभणार आहे पूजनला. नेक्स्ट बॉल. या चेंडूवर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण पंचांकडे एक जोरदार अपील उंचावून धरत असताना पूजनला मात्र बाद ठरवलेला आहे. पूजन माघारी परतलाय. पूजनवर खूप अपेक्षा होत्या आणि अपेक्षांचं ओझं काही पेळू शकला नाहीये.
पहिल्या दिवसातील शेवटच्या 4 षटकांचा खेळ मित्रांनो बाकी असेल. उद्या ठीक दुसऱ्या दिवसाचे सामने 8:30 वाजता इथे प्रारंभ होणार आहे. तरी इथे जे ज्यांचे सामने असतील, ज्या संघांचे, त्या संघांना नम्र विनंती असेल की आपण कृपया ठीक उद्या 8:30 वाजता इथे उपस्थिती दाखवायची आहे. आयोजन कमिटीला विनंती आहे. तसेच आयोजन कमिटीमध्ये आमचे जे ऑफिशियल्स आहेत, अंपायर असतील, स्कोरर असतील, यूट्यूब लाईव्ह असतील, DJ असतील, या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया आपण 8 वाजता इथे यायचं आहे. 8 ते 8:30च्या दरम्यान आपल्याला लगेचच सामने चालू करायचे आहेत. आजच्या दिवशी सुद्धा काही सामने बाकी राहिलेले आहेत, ते आपण शेवटच्या दिवशी घेणार आहोत आणि उद्याचे सामने उद्याच आपण घेणार आहोत. तरी कृपया या नियमांकडे लक्ष असू द्यात. चला मित्रांनो, या मॅचमध्ये आपल्याला स्पीडअप करायचं आहे. अंपायरने कृपया लक्ष द्यायचं आहे. कोणत्याही प्रकारचा खेळाडू वेळ खर्च करणार नाही यासाठी कृपया आपण लक्ष द्यायचं आहे. चला मित्रांनो, लगेचच सामना चालू करा. फलंदाजांना विनंती आहे की आपापली जागा घ्यायची आहे. क्षेत्ररक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपापली जागा घ्यायची आहे. जिंकण्यासाठी 40 धावांचे टार्गेट समोर ठेवलेले आहे. ते भागीरथी 11 मेडेकार या संघाला 4 षटकं 40 धावा, प्रति षटकामागे 10 धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या सत्राचा सामना चालू होतोय. फलंदाजीसाठी आलेला फलंदाज प्रणय टिंगळे आणि राहुल. पहिला चेंडू प्रणयसाठी उंचावरून मारलेला फटका, खूप 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 दूरवर गेलेला चेंडू. चेंडू होणार आहे सीमारेषे पलीकडे फरार. धावा मिळतील 6 षटकार. आल्या आल्या प्रारंभ करतोय प्रणय टिंगळे आणि प्रणयला माहिती आहे हा सामना किती महत्वाचा आहे. हा सामना जिंकला तर या स्पर्धेमध्ये आपलं भविष्य राहणार आहे. हा सामना जर पराजित झालो तर मात्र पुढल्या वर्षीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सनीलने सुद्धा अशाच प्रकारचा प्रारंभ केलेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर
पहिला चेंडू कट करत असताना पॉइंट रिजन मध्ये इथे एकच धाव मिळेल आणि ही एक धाव खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहे. जर आपण रणनीतीचा विचार केला, स्ट्रॅटेजीचा विचार केला तर हवेचा उपयोग जास्तीत जास्त फायदा कोणाला करता येणार आहे या क्षणी, तर डावखुरा हाताचा फलंदाजाला, आणि तो मैदानामध्ये उपस्थित आहे. राहुलच्या माध्यमातून त्याला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. प्रणयने हे ओळखलं आणि हलक्या हाताने स्टिअर करत असताना चेंडू इथे धावसंख्या घेतलेली आहे ती फक्त एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ते 17 या आकड्यांवरती 40चं टार्गेट चेस करायचं आहे आणि आता मात्र वाऱ्याच्या झोताचा इथे फायदा करून घेण्याचा प्रयत्न राहुलकडून दिसणार आहे. पुढल्या चेंडूसाठी सज्ज झालेला आहे राहुल वर्सेस राहुल. हा टप्पा आपण बघतोय, टप्पा पडला आणि थोडासा वर उसळी घेणारा चेंडू आपण पाहायला मिळाला. रिव्ह्यू घेतलेला आहे वाईटसाठी. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जाणार आहे. जो काही निर्णय असेल तर आम्ही तुमच्यापर्यंत सुपूर्द करणार आहोत. तरी उद्या सकाळी 8:30 वाजता आपले पहिले सामने चालू होणार आहेत. तरी सर्व संघांना विनंती आहे की आपण लगेच उपस्थिती दाखवायची आहे. आयोजन कमिटीतील सगळे जे सदस्य असतील त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण इथे सकाळी ठीक 8:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. आमचे सर्व आयोजन कमिटीचे मेंबर असतील त्यांच्या माध्यमातून चांगलं असं आयोजन इथे होत असताना सुद्धा पाहायला मिळतोय. राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5. अगदी उत्साह, वेगळ्या प्रकारचा उत्साह आमच्या आयोजन कमिटीच्या प्रत्येक मेंबरच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो. उद्याच्या दिवशी आम्ही जो लवकर येईल त्यांची आम्ही तोंड ओळख सुद्धा करणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने लवकर येणं असं बंधनकारक असणार आहे. आणि हा मात्र वाईट चेंडू अवंतर स्वरूपाने एक धावेने भर होत असताना दिसेल. धावसंख्या 18. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडूला हवे माध्यमातून दिशा दिलेली आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येत असताना काव कॉर्नर रिजन मध्ये इथे झेल टिपलाय, फलंदाज फेल झालाय. आता मात्र विकेट. डावखुरा हाताचा फलंदाज होता राहुल, त्याने मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये थांबल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवर विकेट येते. धावसंख्या आहे ती 18 या धावसंख्येवर सलामीला आलेला फलंदाज राहुल बाद झाला. त्याच्या मागोमाग बाद होणारा दुसरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला कल्पेश. दोन मजबूत असे फलंदाज, ताकदवर फलंदाज, प्रतिभावान फलंदाज लगातार बाद झाल्यानंतर हा जल्लोष होणं हे साहजिकच असणार आहे. एका बाजूला शिवशंभो घसवड तर दुसऱ्या बाजूला भागीरथी 11 मेडेखार. 40 धावा बनवायच्या आहेत भागीरथी 11 मेडेखार. चालू असलेले दुसरं षटक. आतापर्यंत धावसंख्येचा आलेख आपण पाहिला तर 18 धावा बनलेल्या आहेत. धावसंख्या चांगली आहे, परंतु पडणाऱ्या विकेट कुठेतरी चिंता वाढवणारा ठरू शकतात भागीरथी 11 मेडेखार या संघासाठी. षटक क्रमांक दुसरं. काही चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, हवेचा राजमार्ग, चेंडू पुन्हा एकदा वर गेलाय. यावेळी मात्र चेंडूने लांबी सुद्धा गाठलेली असताना चेंडू होणार आहे सीमा रेषा पार. षटकार. धावा 6. पुन्हा एकदा बराचसा दूरवरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा आलेला आहे वाईटच्या स्वरूपातून. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर होत असताना दिसणार आहे. धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 25च्या आकड्यांपर्यंत. आता मात्र समीकरण आपण पाहिलं तर जिंकण्याच्या प्रवासाकडे निघालेला संघ पाहायला मिळत आहेत.
भागीरथी 11 मेडेकार हा संघ, कारण की जिंकण्यासाठी केवळ 15 धावांची आवश्यकता असताना मिनेश काय करतोय, राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी होता, समोरच्या दिशेला वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू गेलेला आहे, क्षेत्ररक्षक चांगली फेकी करतोय, परंतु मिनेश मात्र बक्कासूर ज्या वेगाने धावतो त्या वेगाने इथे धावत असताना पाहायला मिळालंय. एक चेंडू बाकी आहे. बक्कासूर ज्या वेगाने धावतो त्या वेगाने मात्र मिनेशने 2 धावा पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27च्या आकड्यांपर्यंत. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये शेवटचा चेंडू, लास्ट बॉल टू गो. यावेळी लोअर फुलटॉस होता, त्याला मात्र कव्हर रिजन मधून फक्त दिशा दिलेली आहे. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता, चेंडू पर्यंत येईल, धाव मिळणार आहे ती 1च्या स्वरूपातून. षटकाची समाप्ती एकेरी धावेनी होत असताना दिसते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळणार आहे ती तब्बल 28 धावा. 2 षटक बाकी असणार आहे मित्रांनो. 12 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 12 धावा भागीरथी 11 मेडेकार या संघाला. आज आमच्या आयोजन कमिटीचे सदस्य मोठ्या प्रमाणावर इथे उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे राकेश असतील, भावेश असतील, तुम्ही कृपया कुठेही जाऊ नका, कारण की संध्याकाळी आपल्याला पुन्हा एकदा खेळपट्टी सजवायची आहे. याचं कार्य तुमच्याकडे दाखल केलेलं आहे, दिलेलं आहे. आणि उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता इथे जमायचे आहे. सगळ्यांना विनंती असणार आहे, उद्या 8:30 वाजता इथे यायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया, जिथे की तिसरा षटकाचा खेळ प्रारंभ होत आहे. तिसऱ्या षटकासाठी विजू, पहिला चेंडू विजूचा टप्पा पडल्यानंतर अगदी भन्नाट वेगाने मागे जात असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कोणत्याही स्वरूपातली धाव नाही आहे. नजर टिकवायला लागणार आहे यावेळी, कारण ते खऱ्या अर्थानं मोठं चॅलेंज असणार आहे मिनेशच्या समोर. दुसरा चेंडू आडव्या बॅटने खेळून करण्याचा प्रयत्न. मिड ऑन रिजन मध्ये चेंडू गेलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत धावत आलाय. धावसंख्या मिळणार आहे 1, टोटल धावसंख्या 29. आता मात्र समीकरण पाहिलं तर उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 10 मध्ये बनवायच्या आहेत त्या 11 धावा. 10 मध्ये जिंकण्यासाठी भागीरथी 11 या संघाला 11 धावांची आवश्यकता असणार आहे. स्ट्राईक करणे पुन्हा एकदा प्रणय टिंगळे. हाही चेंडू बघितला तर अगदी समोरून जाणारा चेंडू, कोणत्याही पद्धतीने समजला नाही प्रणय यांना. हा सुद्धा डॉट चेंडू अगदी भन्नाट वेगाने. विजू मात्र गोलंदाजी करून दाखवतोय. पुढल्या चेंडूसाठी विजू सज्ज होणार आहे. पुन्हा एकदा आधीचा चेंडू बघितला तर अगदी सबमरीन डिलिव्हरी, खालून जाणारा चेंडू. आता मात्र उडवलाय, अगदी अंगलटी आलेला हा चेंडू आणि प्रणयला काहीच समजला नाहीये. यावेळी हा चेंडू सुद्धा डॉट येत असताना दिसणार आहे. लगातारचे 2 चेंडू डॉट. मोठ्या प्रमाणावर दबाव वाढत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रणय टिंगळे यांच्या अंगावरती. पुढला चेंडू, चेंडू क्रमांक 5 घेऊन येत आहे तो विजू. ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी. आता मात्र दबावामध्ये खेळून काढलेला फटका, नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडलेला पाहायला मिळतोय. या चेंडूवर धावा मिळणार आहेत त्या 2. खूप वेळानंतर आलेल्या या 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावा जाऊन पोहोचलेले ते 31च्या आकड्यांवरती. मित्रांनो, उद्या दिवस क्रमांक 2 राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व 5व्याचा. तर दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ आपण ठीक 8:30 वाजता करणार आहोत. तरी पंच, यूट्यूब या सगळ्यांना विनंती आहे की खेळाडू आपण ठीक 8:30 वाजता इथे उपस्थित राहायचं आहे, दाखल व्हायचं आहे. दरम्यान हा एक मोठा फटका पाहायला मिळाला. 4 धावा मिळणार आहेत प्रणय टिंगळेच्या बॅटमधून आलेल्या. 35 धावसंख्या वाढलेली पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. विजूने चांगलं कमबॅक करून दिलं होतं आपलं. शेवटच्या चेंडूवर 4 धावा आल्या. धावसंख्या 35च्या आकड्यांपर्यंत जाऊन पोहोचले. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 5 धावा जिंकण्यासाठी. करो या मरो नॉकआउटचा सामना जसा काही मैदानामध्ये चालू आहे. एका बाजूला भागीरथी 11 मेडेकार तर दुसऱ्या बाजूला शिवशंभू घसवड. जो संघ विजयी होईल
त्याला मात्र भविष्यामध्ये या स्पर्धेमध्ये खेळता येणार आहे पुढल्या दिवसांमध्ये. मात्र जो संघ पराजित होणार आहे त्याला पुढल्या वर्षीची वाट पाहावी लागणार आहे. त्या कारणाने एक महत्त्वाचा सामना आहे संध्याकाळचं सत्र. थोडासा अंधुक प्रकाश आणि या अंधुक प्रकाशामध्ये षटक क्रमांक शेवटचं आणि निर्णायक षटक घेऊन आलेला आहे तो आदेश. 6 चेंडू आदेशकडे. 5 धावा वाचवायच्या आहेत. पहिला चेंडू होता अगदी बाजूने गेलेला आहे. फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा शोध सुद्धा लागलेला नाही चेंडूला, कारण टप्पा पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाकडे जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू मात्र डॉट, कोणत्याही स्वरूपात धाव नाहीये. आता मात्र 5 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. पुढला चेंडू एज लागते मागच्या दिशेला. दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावणार आहेत. चेंडू मात्र होणार आहे सीमारेषे पलीकडे. फरार. धावा मिळतील 4 चौकार. 4 धावा मात्र आलेल्या आहेत. आता सामना समसमान. 39 धावा जिंकण्यासाठी 4 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज. भागीरथी 11 मेडेखार संघाच्या खेमामध्ये आता आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला फटका आपल्याला पाहायला मिळालाय मिनेशच्या बॅट मधून आणि इथे जबरदस्त असं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. भागीरथी 11 मेडेखार या संघाकडून विजयी झालेला आहे भागीरथी 11 मेडेखार संघ. विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन आणि पराजित संघाला मनपूर्वक शुभेच्छा असतील. तरी विनंती आहे की उद्या ठीक 8:30 वाजता यूट्यूब असेल, पंच असतील, आयोजन कमिटीचे मेंबर्स असतील, या सगळ्यांना सर्व ऑफिशियल्सना विनम्र विनंती की उद्या ठीक 8:30 वाजता आपण इथे दाखल व्हायचं आहे. 8:30 वाजता आपण सामन्यांना प्रारंभ करणार आहोत. आजचे 2 सामने बाकी असतील तर शेवटच्या दिवशी आपण खेळवणार आहोत. तर उद्या ठीक 8:30 वाजता इथे दाखल व्हायचं आहे. उद्याचे सगळे सामने आपण उद्याच्या दिवसामध्ये संपन्न करणार आहोत, याची दक्षता घ्यायची आहे.